एक तर जी दुर्घटना घडली त्याच्याबद्दल कोणतेही शब्द माझ्याकडे नाही आहेत आणि कोणाकडे ते असतील असंही मला वाटत नाही, कारण ही अत्यंत भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारीच दुर्घटना घडलेली आहे. आपल्यासमोर येण्याच्या आधी मी जिथे ही दुर्घटना घडली तिथली पाहणी केली. त्याच्या आधी ज्या कुटुंबियांची बाळं याच्यात दगावली त्या 2-3 कुटुंबियांना भेटी दिल्या, त्यांचं सांत्वन करण्याचा मी प्रयत्न केला, कारण शेवटी जीव गेलेत, ते परत येणं शक्य नाही आहे. माझ्यासोबत अध्यक्ष महोदय आहेत, माझे सहकारी मंत्री महोदय आहेत, इतरही सगळे शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत. आपण जे म्हणालात ते बरोबर आहे की असं आधी का नाही होत. आता ह्याच्यामध्ये नेमकं हेच आपल्याला पाहिजे की घडलं कशामुळे, की आधी त्या विशिष्ट उपकरणाबद्दल म्हणा किंवा इतर कोणत्याही व्यवस्थेबद्दल म्हणा काही मागण्या केल्या गेल्या होत्या का, तक्रारी आल्या होत्या का. कारण एक गोष्ट मी आपल्याला नम्रपणाने सांगू इच्छितो की साधारणतः गेले वर्षभर संपूर्ण आपली आरोग्य व्यवस्था असेल, प्रशासन यंत्रणा असेल, ही आरोग्यविषयक जी काही एक परिस्थिती निर्माण झालेली आहे कोरोनाची, त्याच्यामध्ये आजसुद्धा नाही म्हटलं तरी तणावाखाली आहेच. आणि त्याच्यात अशी ही सगळी जी काय आपण कामं करत असतो त्याच्यात कुठे दुर्लक्ष झालं आहे का हेही सुद्धा आपल्या त्या सगळ्या रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल. तूर्त हा जो काही एक अपघात घडला आहे तो अपघात अचानक घडलेला आहे की एखाद्या विशिष्ट यंत्रणेबद्दल, मग ते वायरिंग असेल, उपकरणाबद्दल म्हणा, की वारंवार काही त्याची तक्रार येत असताना सुद्धा अनास्था आहे का हे सुद्धा आपल्याला कळेल. आणि एक गोष्ट नक्की की कोणाला तरी उगाचच काय आरोपी नाही करणार, पण जर कोणी याच्यामध्ये मुद्दामून म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडनं दुर्लक्ष झालं असेल तर असं कोणी व्यक्ती अशी सुटणार नाही. आणि विभागीय आयुक्त आहेत, मी ह्या समितीची जबाबदारी पूर्ण इथल्या विभागीय आयुक्तांकडे दिलेली आहे. मुंबईतले आपले अग्निशमन दलाचे रिटायरमेंट, ते पूर्वी तिकडे होते, रिटायर नाही झालेले, ते अजूनही दुसऱ्या आपल्या महापालिकेच्या सेवेत आहेत, असे एक जाणते अधिकारी सुद्धा मी या समितीत दिलेले आहेत की जेणेकरून नेमकं काय घडलं असेल आणि ते पुन्हा राज्यात कुठेही घडता कामा नयेच अशा पद्धतीने आपण एक गाईडलाईन ह्या निमित्ताने काय मिळतंय का आपल्याला ती बनवत आहोत. आपल्याला ही कल्पना आहे की कालच मी संपूर्ण राज्यातल्या सरकारी हॉस्पिटलचं फायर आणि सेफ्टी ऑडिट जर का केलं गेलेलं नसेल तर केलं गेलेलं असलं तरी सुद्धा पुन्हा करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरी यंत्रणा किती जागी आहे तुम्हाला सांगतोय. तुम्ही आता येण्याच्या 5 मिनिटं पहिले इथं सफाई सुरू झाली होती, म्हणजे आरोग्य खात्याचं जे काम आहे ते आता सुरू केलं तुमच्या पहिले. ठीक आहे ना. या आता दुर्दैवाने ही घटना घडल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या आहेत, नक्की आहेत, आणि त्यातनं एक धडा घेऊन पुन्हा एक सुद्धा जीव अशा कारणामुळे जाऊ द्यायचा नाही या निश्चयाने सरकार काम करेल. आरोग्य कर्मचारी कमी होते या हॉस्पिटलमध्ये, राज्यातल्या आरोग्य विभागाची परिस्थिती फारशी वेगळी नाही. एक मिनिट, ते आता एकदम राज्यावरती नका जाऊ, तर त्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि मुळामध्ये हे जे घडलेलं आहे ते इलेक्ट्रिक फॉल्ट आहे का, तर त्याच्यामध्ये आपण आता लक्ष देतोय. आणि मला असं वाटतं चौकशी समितीला त्यांचं काम जे आहे ते व्यवस्थित करू द्या. That was Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray after visiting the Bandara hospital. He has said there is a probe that's been ordered and each and every angle will be probed, including negligence, whether or not there was a fire audit and a safety audit. And he said that those responsible will not be spared. The Chief Minister has also said we need to find out what went wrong and what exactly has happened. If anybody is found guilty, the government will take strict action. He said that the committee has been formed into the incident and is going to probe every aspect of it. The committee is also going to suggest guidelines for other hospitals in the state.